सर्वांना नमस्कार, सुप्रभात. आज आपण उपयोजित मराठी या विषयातील पहिला घटक भाषा आणि जीवनव्यवहार याचा परिचय करून घेणार आहोत. या घटकामध्ये भाषा म्हणजे काय, भाषेचे विविध क्षेत्र, शास्त्रीय, व्यवहार, साहित्य, कार्यालयीन भाषा, तसेच प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमे यांची भाषा या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी भाषा म्हणजे काय याची थोडक्यात प्रस्तावना पुढील मुद्द्यांच्या आधारे. मानवाचा विकास भाषा, चक्र, अग्नी यामुळे झाला. प्राचीन काळापासून जर आपण मानवी इतिहास अभ्यासला तर या गोष्टी आपल्या लक्षात येतील. भाषा ही मानवाला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. भाषा आपल्या भावभावना, विचार, संस्कृती यांच्या विनिमयाचे म्हणजे संक्रमणाचे साधन आहे. म्हणूनच आपण 5000 वर्षांपूर्वीचे वैदिक सुत्ते आजही ग्रंथरूपाने वाचू शकतो. ते ग्रंथरूपाने लिहिले गेले, त्यामुळेच ते आपल्यापर्यंत पोहोचले. यामध्ये भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. भाषा आणि समाज परस्परावलंबी असतात. भाषातज्ञ असं म्हणतात की माणसाने भाषा घडविली आणि भाषेने माणूस घडविला. हा माणूस भाषेमुळेच सामाजिक स्वरूपामध्ये एकत्र राहू लागला. यासाठी भाषा आणि समाज यांचा परस्परावलंबी संबंध हा अतिशय दृढ आहे. हजारो मैल दूर राहणाऱ्या व्यक्तींशी आपण भाषेमुळेच संपर्क साधू शकतो. आज नवनवीन कम्युनिकेशनची साधने म्हणजेच संप्रेषणाची साधने उपलब्ध झालेली आहेत. तरीही या साधनांच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये आपले मित्र, नातेवाईक यांच्याशी आपण संपर्क साधतो. या साधनांच्याद्वारे माध्यम असतं ती म्हणजे भाषा. आपल्या प्रत्येक नियोजित कृतीमागे विचार रूपाने भाषा उभी असते. आपण प्रकट रूपाने म्हणजे ध्वनीच्याद्वारे जरी कोणाशीही बोललो नाही तरी स्वतःशी संवाद साधताना मनातल्या मनात आपण भाषेचाच वापर करत असतो. भाषेमुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. माणूस आणि इतर प्राणी यांच्यामध्ये महत्त्वाचा जर कुठला फरक असेल तर तो भाषेचा आहे. भाषेमुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा समजला जातो, बुद्धिमान समजला जातो आणि भाषेद्वारेच त्याने ही सर्व प्रगती केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे माणसाच्या प्रगतीत भाषेचा मोठा वाटा आहे. कारण प्राचीन काळापासून तर अर्वाचीन म्हणजे या आधुनिक काळापर्यंत मानवाने लावलेले विविध शोध, त्याने लिहिलेले विविध ग्रंथ, हे सर्व भाषेमुळेच त्याला लिहिणं, शोध लावणं शक्य झालं. यामध्ये भाषेचा मोठा वाटा आहे. भाषा हे एक दुधारी शस्त्र आहे, म्हणून ती कधी वरदान तर कधी शाप ठरते. उदाहरणार्थ वाद संवाद, सत्य असत्य. म्हणजे तलवारीला जशी दोन्ही बाजूंनी धार असेल तर ती दुधारी तलवार म्हणतात, तशीच भाषा आहे. भाषा आपण कशी वापरतो यावरून ती कधी वरदान तर कधी शाप ठरते. एखाद्या व्यक्तीशी आपण वाद घातला तर ती गोष्ट शाप म्हणजेच वाईट ठरते आणि संवाद साधला तर वरदान म्हणजे आपण अनेक माणसांशी जोडलं जाऊ शकतो. तसंच सत्य आणि असत्य यामध्येही भाषा ही दुधारी शस्त्राचे काम करते. भाषा माणसाचा एक अदृश्य अवयव आहे. माणूस जन्माला आल्यापासून पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये भाषा शिकतो आणि ती भाषा मरेपर्यंत कायम त्याच्यासोबत असते. भाषेशिवाय माणूस क्षणभरही राहू शकत नाही. तो इतरांशी बोलत नसला तरी मनातल्या मनात स्वतःशी भाषेमुळेच बोलू शकतो, संवाद साधू शकतो. आपणही क्षणभर विचार करून बघा, भाषेशिवाय आपण जीवन जगू शकतो का? तर असा हा भाषा माणसाचा एक अदृश्य अवयव आहे, जो मरेपर्यंत कायम त्याच्यासोबत असतो. भाषा एक सामाजिक संस्था आहे. भाषेमुळे समाजामधील लोक एकत्र येतात, आपापसांमध्ये विचार विनिमय करतात, संस्कृतीचं संक्रमण घडवितात, पुढील पिढीला विचार देतात. या सर्व गोष्टी भाषेमुळे शक्य आहे. भाषेमुळेच त्या समाजाला ओळख मिळते. जसं पंजाबी भाषा बोलणाऱ्यांना आपण पंजाबी म्हणतो, गुजराती भाषा बोलणाऱ्यांना गुजराती म्हणतो. तसेच बाहेरील लोक महाराष्ट्रातील लोकांना
मराठी भाषा आपण बोलतो, त्यामुळे मराठी माणूस या नावाने ओळखतात. यानंतर आपण भाषेच्या विविध व्याख्या बघणार आहोत. विविध अशा भाषातज्ञांनी भाषेच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे कृपा कुलकर्णी यांची. त्यांच्या मते भाषा हा शब्द भाष म्हणजे आवाज उत्पन्न करणे या धातूपासून आला आहे. म्हणजे भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह, अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. वाघो आपटे यांच्या मते मनातील कल्पना शब्दांच्याद्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन म्हणजे भाषा. श्री न गजेंद्र गडकर यांनी भाषेची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. यादृच्छिक ध्वनी संकेतांवर आधारलेली समाज व्यवहाराला साह्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा. पाश्चात्य भाषातज्ञ एडवर्ड सपीर यांच्या मते कल्पना, भावना आणि इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे भाषा. मोरोकेशव दामले यांनी आपल्या पुस्तकामध्ये मराठी व्याकरण या पुस्तकामध्ये भाषेचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे स्वाभाविक भाषा, जे आपण आवाज, चेहरा व इतर अवयवांचे हावभाव याद्वारे प्रकट करत असतो. तसेच दुसरा प्रकार आहे सांकेतिक भाषा, जी चिन्हांद्वारे प्रकट होत असते. वाहतुकीचे नियम, रस्त्याच्या कडेला लावलेल्या विविध पाट्या यांच्याद्वारे आपल्याला सांकेतिक भाषेचा परिचय होत असतो. या सर्व व्याख्यांच्या आधारे आपणही एक भाषेची व्याख्या पुढील प्रमाणे तयार केलेली आहे. मानवाने आपल्या मनातील भावभावना, विचार ध्वनिरूपाने किंवा हावभाव, चिन्हे यांच्या आधारे प्रकट करणे म्हणजे भाषा होय. भाषेच्या विविध व्याख्या बघितल्यानंतर भाषेचे क्षेत्र आपण बघणार आहोत. ते पुढील प्रमाणे. पहिलं क्षेत्र आहे शास्त्रीय भाषा, त्यालाच आपण विज्ञान भाषा म्हणतो. यामध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये वस्तुनिष्ठता, अचूकता, नेमकेपणा, आकृत्या, चित्र, आलेख, चित्रमयता यांचा भाषेद्वारे समर्पक वापर केलेला असतो. शास्त्रीय भाषेत शब्दांचा वाच्यार्थ म्हणजे एकच अर्थ महत्त्वाचा असतो. भाषा विज्ञानामध्ये भाषेच्या शब्दांना विविध असे अर्थ आहेत. त्यातील प्रमुख 3. पहिला आहे वाच्यार्थ, दुसरा आहे लक्ष्यार्थ आणि तिसरा आहे व्यंग्यार्थ. त्यातील पहिला प्रकार म्हणजे वाच्यार्थ. ज्या शब्दाचा जो डिक्शनरी मिनिंग ज्याला म्हणतो, जो प्रमुख अर्थ आहे, तोच विज्ञान भाषेमध्ये वापरला जातो. याद्वारे विविध सूत्रे, विविध संशोधनाचे काही सिद्धांत आणि संकल्पना शास्त्रीय भाषेद्वारे मांडल्या जातात. पुढचा प्रकार आहे व्यवहार भाषा. माणूस जीवन व्यवहारात विविध व्यवसाय क्षेत्रांशी संबंधित असतो. या प्रत्येक व्यवसायाची विशिष्ट भाषा असते. उदाहरणार्थ लोहार त्याच्या व्यवसायामध्ये हत्यारांना पाणी पाजणे, गवंडी ओळंबा लावणे, सुतार पाचर मारणे, शेतकरी औत हाकणे, पीक पाणी, चारा पाणी करणे, डॉक्टर औषधे गरम पडतात, किराणा दुकानदार घाऊक, होलसेल, किरकोळ विक्री या विविध प्रकारचे शब्द वापरत असतो. या प्रत्येक व्यवहार क्षेत्रांची विशिष्ट अशी भाषा तयार झालेली आहे. पुढचा भाषेचं क्षेत्र आहे साहित्याची भाषा. साहित्य म्हणजे मराठीमध्ये लिहिलं गेलेलं विविध प्रकारचं वाङ्मय, ज्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, ललित गद्य या सर्व लिखाणाचा समावेश होतो. या साहित्याची विशिष्ट अशी भाषा असते. प्रत्येक लेखकाची विशिष्ट अशी भाषा वापरण्याची पद्धत असते, त्याला शैली म्हणतात. साहित्याच्या भाषेमध्ये लेखनाची शैली, इंग्लिशमध्ये ज्याला स्टाईल म्हणतात, ती महत्त्वाची असते. साहित्याची भाषा व्यवहार भाषेसारखी संदेशवहनाचे कार्य करत नाही. ती संदेशवहनाबरोबरच लेखकाच्या अनुभूती म्हणजे अनुभव साहित्यातून जिवंत करते. यामुळे आशय सौंदर्य निर्मितीचे कार्य घडते आणि वाचकांना आनंद मिळतो. अशी ही साहित्याची भाषा सुद्धा आपल्याला अभ्यासातून शिकावी लागते. त्यानंतर भाषेचं पुढील क्षेत्र आहे कार्यालयीन भाषा. विविध शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी कार्यालयांमध्ये दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा शब्दसंग्रह हा वेगवेगळा आणि विशिष्ट प्रकारचा असतो. उदाहरणार्थ शाळा, महाविद्यालय यामध्ये
पटावरील विद्यार्थी, विद्यार्थ्यांची गळती, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक या विविध प्रकारचे शब्द वापरले जातात. तसेच बँक या क्षेत्रामध्ये चेक, धनादेश, अकाउंट नंबर, पासबुक असे विविध शब्द वापरले जातात. याचप्रमाणे मंत्रालय, संसद, व्यापारी व औद्योगिक वसाहत यांची देखील विशिष्ट अशी शब्दसंग्रह आणि भाषा आहे. ही कार्यालयीन भाषा आपल्याला त्या त्या क्षेत्राशी निगडीत काही गोष्टींच्या आधारे शिकावी लागते. पुढचा भाषेचं क्षेत्र आहे प्रसारमाध्यमे. यामध्ये वृत्तपत्रे, नभोवाणी म्हणजे रेडिओ, दूरदर्शन म्हणजे TV ही सर्व प्रसारमाध्यमे आहेत. यांचीही एक विशिष्ट अशी भाषा आहे. या क्षेत्रात काम करताना या माध्यमांची भाषा आपल्याला शिकावी लागते. त्यातील शब्दसंग्रह माहीत करून घ्यावा लागतो. तरच आपण या क्षेत्रामध्ये कौशल्यपूर्णरित्या काम करू शकतो. प्रसारमाध्यमांनंतर पुढील भाषेचं क्षेत्र आहे समाज माध्यमे. आज सर्वजण समाज माध्यमांचा खूप सारा वापर करत आहेत. यामध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, ब्लॉग, व्हॉट्सॲप हे सर्व समाज माध्यमे, ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, या सर्व प्रकारांची विशिष्ट अशी भाषा आहे. या सर्वांची विशिष्ट अशी भाषा आणि शब्दसंग्रह तयार झालेला आहे. या भाषेच्या आणि शब्दसंग्रहाचे आपल्याला ज्ञान असेल तरच आपण कौशल्यपूर्ण रीतीने या समाज माध्यमांचा वापर करू शकतो. आज आपण भाषा आणि जीवनव्यवहार या घटकामध्ये भाषा म्हणजे काय, भाषेच्या विविध व्याख्या, भाषेचे विविध क्षेत्र आणि त्यामध्ये वापरली जाणारी भाषा यांचा परिचय करून घेतला. या सर्व क्षेत्रांसाठी वापरली जाणारी भाषा आपण कौशल्यपूर्ण रीतीने आत्मसात करू शकतो. त्यासाठी उपयोजित मराठी या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सर्वांना धन्यवाद. आपण भाषा आणि जीवनव्यवहार या घटकाचा परिचय करून घेतला. हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका, पहा आणि यातील सर्व घटक वहीमध्ये नोंदवून घ्या. भेटूया आपण पुन्हा. तोपर्यंत नमस्कार.